प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. उपदेशक याचा 3रा अध्याय 10 आणि 11 ही वचने. उपदेशक 3, 10 आणि 11. मानवजातीस जे कष्ट देव भोगावयास लावित असतो ते मी पाहिले आहेत. आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनविली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी उपदेशक याचा 3रा अध्याय आणि त्याची 10 आणि 11 वचनं वाचलेली आहेत. विशेष करून या संपूर्ण अध्यायाचा जो विषय आहे तो प्रत्येक गोष्टीचा उचित काळ याप्रमाणे आहे. आणि 10व्या वचनामध्ये मानव जातीच्या कष्टाबद्दल या ठिकाणी शोल्मोन राजाने म्हटलेलं आहे. आणि तो म्हणतो की मानव जातीस जे कष्ट देव भोगावयास लावित असतो ते मी पाहिले आहे. हे जे कष्ट आहे हे मानव जातीला का करावे लागत आहे? कारण मनुष्याने पाप केलं आणि पापामुळे त्याला ते कष्ट करावे लागत आहे. कारण मनुष्याने पाप केलं त्यावेळेस त्या आदामाला परमेश्वराने तो श्राप दिलेला आहे. आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन आणि त्याचा 2रा भाग जर वाचला तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे, तो आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. मनुष्याला आयुष्यभर या भूमीचा कष्ट करावा लागतो आणि जो उपज त्याला मिळतो त्याच्याने तो आपली उपजीविका करत असतो. या ठिकाणी शोल्मोन राजा म्हणतो की आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. परमेश्वराच्या निर्मितीविषयी तो म्हणत आहे. आणि ज्या निर्मितीला परमेश्वराने कष्ट करावयास लावले की मानव जातीस
देव कष्ट भोगावयास लावतो. कष्ट हे देवाने भोगावयास लावलेलं आहे. जरी परमेश्वराने ही सृष्टी सुंदर निर्माण केलेली आहे, तो म्हणतो की आपापल्या समय होणारी हर एक वस्तू सुंदर आहे. हे परमेश्वराने सुंदर असं निर्माण केलेलं आहे. ती सुंदरता या भूमीमध्ये किंवा या सृष्टीमध्ये आपल्याला दिसते, परंतु या सुंदरतेमध्ये मनुष्याला कष्ट करावं लागत आहे, त्याला मेहनत करावी लागत आहे, त्याला आपल्या निंढाळाचा घाम गाळावा लागत आहे आणि तो आपल्या कष्टाचं फळ खात आहे. कारण हे कष्ट परमेश्वराने मनुष्याला भोगावयास लावलेलं आहे. कारण मनुष्याने जे पाप केलं त्या पापाचा परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये आला की मनुष्याला कष्ट करावे लागत आहे. आणि या ठिकाणी शॉलोमन राजा म्हणतो की त्याने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयी कल्पना उत्पन्न केली आहे, तरी देवाचा आधीपासून आतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्याने कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली, कितीही त्याने आपला घाम गाळला, तरी देखील देवाची जी आधीपासून आतापर्यंतची जी काही कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती मनुष्याला उमगत नाही, असं देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. होय माझ्या प्रियांनो, शॉलोमन हा अति हुशार आणि ज्ञानी राजा होता आणि तो म्हणतो की मानवजातीस देव कष्ट करावयास लावितो. त्याने जी सृष्टी निर्माण केलेली आहे, जरी ती सुंदर असली, ती जरी ती आपापल्या परीने सुंदर असली, तरी मनुष्याला कष्ट करणं हे भाग आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आपण रोज आणि रोज कष्ट करत आहोत आणि जे कष्ट करत आहोत ते कष्ट आपल्याला देव करावयास लावत आहे. देव परमेश्वर ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, यावेळेस तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र होतो, तुझी स्तुती करतो या वचनाबद्दल. जरी तू सृष्टी सुंदर निर्माण केली आहे, परंतु देवाप्पा या सृष्टीमध्ये जो तू तुझ्या प्रतिरूपाचा निर्माण केलेला मनुष्य आहे त्याला कष्ट करण्यासाठी तू भाग पाडलेला आहे. आणि देवाप्पा मानवजाती कष्ट देव भोगावयास लावित असतो आणि खरोखर देवाप्पा ते कष्ट करत असताना तू सहाय्य करतो, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.